नमस्कार. MPSC पॉलिटीचा अभ्यास करताना मार्गदर्शक तत्वे किंवा DPSP हा टॉपिक थोडा अवघड वाटतो ना? काळजी नसावी. चला आज आपण हाच विषय अगदी सोपा करून टाकूया आणि फक्त तेच मुद्दे बघूया जे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सुरुवातच करूया एका प्रश्नानं जो MPSCच्या पेपर सेटरच्या डोक्यात नेहमीच असतो. घटनेचा असा कुठला भाग आहे ज्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाता येत नाही, पण ज्यावर प्रश्न विचारल्याशिवाय आयोगाचा पेपरच पूर्ण होत नाही? बरोबर ओळखलत, DPSP. या टॉपिकवर मास्टरी मिळवण्यासाठी आपला रोडमॅप अगदी स्पष्ट आहे. आपण आधी बेसिक ओळख करून घेऊ, मग आयोगाची जी काही आवडती कलमं आहेत त्यांच्यावर फोकस करू. त्यानंतर घटना दुरुस्त्यांच्या जोड्या कशा लावायच्या ते पाहू आणि सगळ्यात शेवटी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं यासाठी काही जबरदस्त ट्रिक्स बघू. चला तर मग सुरुवात करूया पाया पक्का करण्यापासून, DSP बद्दलच्या त्या बेसिक गोष्टी ज्यामध्ये अजिबात चूक होता कामा नये. तर बघा, हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ना ते एकदम पक्के करून टाकूयात. घटनेचा भाग आहे 4 आणि कलमं आहेत 36 पासून 51 पर्यंत. आता सगळ्यात महत्त्वाचं जे MPSCला खूप आवडतं की आपण हे घेतलंय कुठून, तर आयर्लंडच्या घटनेतून. हे लक्षातच ठेवा. आणि शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा, यांची जी प्रकृती आहे ती आहे नॉन जस्टिशिएबल, म्हणजे न्यायप्रविष्ट नाही. पण थांबा, या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? न्यायप्रविष्ट नाही म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने जर ही तत्त्व लागू केली नाहीत तर आपण कोर्टात जाऊन दाद मागू शकत नाही. मूलभूत हक्कांसारखं नाहीये हे. आणि हे स्पष्टपणे कलम 37 मध्येच लिहिलेलं आहे. हाच तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमधला सगळ्यात मोठा फरक आहे. ठीक आहे, बेसिक तर आता पक्क झालं. आता वळूया त्या कलमांकडे जे आयोगाला वारंवार विचारायला आवडतात, ज्यांना आपण PYQ हॉटस्पॉट्स म्हणू शकतो. आधीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर ही कलमं हमखास दिसतात. बघा, कलम 39A मोफत कायदेशीर मदत, कलम 40 ग्रामपंचायतींची स्थापना आणि सध्या प्रचंड चर्चेत असलेलं कलम 44 समान नागरी कायदा. त्याचबरोबर कलम 50 न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळाचं विभाजन. ही काही अशी कलमं आहेत जी आपल्याला तोंडपाठच हवीत. आता बघा, ही सगळी कलमं लक्षात ठेवायची तर त्यांचं वर्गीकरण समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि त्यातल्या त्यात एका विशिष्ट प्रकारच्या वर्गीकरणावर आयोगाचा जरा जास्तच जीव आहे. ही तत्त्व मुख्यत्वे 3 प्रकारात विभागली जातात: समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी. यातलं आयोगाचं सगळ्यात आवडतं कोणतं, तर गांधीवादी तत्त्व. कलम 40, 43, 46, 47 ही सगळी गांधीजींच्या विचारांवर आधारित आहेत. प्रश्न सरळ येतो, खालीलपैकी गांधीवादी तत्त्व ओळखा. त्यामुळे हा तक्ता नीट पाहून घ्या. चला आता आणखी एका महत्त्वाच्या भागाकडे जाऊया जेथे हमखास मार्क मिळवता येतात. तो म्हणजे घटनादुरुस्त्या. कोणत्या घटनादुरुस्तीने कोणतं नवीन तत्त्व जोडलं गेलं यावर प्रश्न येतातच. आणि हा टॉपिक महत्त्वाचा आहे. MPSCच्या आवडत्या प्रश्न प्रकारासाठी जोड्या लावा. एका बाजूला घटनादुरुस्तीचं नाव आणि दुसऱ्या बाजूला त्यातून जोडलेलं कलम. इथे आपले मार्क्स अजिबात जाता कामा नयेत. हा तक्ता बघा, 42वी घटनादुरुस्ती, जिला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तिने 39A, 43A आणि 48A ही 3 नवीन कलमं जोडले. त्यानंतर 86व्या घटनादुरुस्तीने कलम 45च्या विषयात बदल केला आणि 97व्या घटनादुरुस्तीने आणलं कलम 43B, जे सहकारी संस्थांशी संबंधित आहे. या 3 जोड्या अगदी पाठ करून टाका. आत्तापर्यंत आपण काय आणि का हे सगळं पाहिलं. आता वेळ आहे आपल्या ब्रह्मास्त्राची, म्हणजे ही महत्त्वाची कलमं कायमची लक्षात ठेवण्यासाठी काही सोप्या आणि मजेशीर ट्रिक्स पाहण्याची. सुरुवात करूया कलम 40 पासून. हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. 40 मधला जो 0 आहे तो गोल आहे, अगदी गावासारखा. आणि खेड्याकडे चला, हा विचार कोणाचा होता? महात्मा गांधीजींचा. म्हणून कलम 40 आहे ग्रामपंचायतींच्या स्थापनेसाठी. गांधीजी, गाव आणि कलम 40. किती सोपं आहे. आता पुढचं कलम जे नेहमीच चर्चेत असतं, कलम 44. इथे तर काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. बघा, 4 आणि 4 दोन्ही अंक कसे आहेत? एकसारखे, समान आहेत, म्हणजेच युनिफॉर्म आहेत. म्हणून कलम 44 म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजेच समान नागरी कायदा. समान अंक, समान कायदा. झालं. आता पाहूया कलम 50. 50 म्हटलं की आपल्याला काय आठवतं? 50-50 म्हणजे अर्धी अर्धी वाटणी. मग इथे कशाची वाटणी करायची आहे? तर सत्तेची. कोणामध्ये? न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये. 50-50 सेपरेशन
कलम 50. आणि आता आपल्या क्रिक्समधलं शेवटचं कलम 51. आपल्याकडे कोणत्याही शुभ कामाला आपण 51 रुपयांचा शगुन किंवा आहेर करतो, बरोबर? मग जगासोबत चांगले संबंध ठेवणं, शांतता प्रस्थापित करणं हे सुद्धा एक शुभ कार्यच आहे ना? म्हणून आंतरराष्ट्रीय शांततेसाठी कलम आहे 51. शगुनचे 51 रुपये, आंतरराष्ट्रीय शांतता. तर आज आपण DSPS हा टॉपिक MPSCच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे समजून घेतला. पण जाता जाता एक विचार करूया. कलम 44 म्हणजे समान नागरी कायदा आज किती चर्चेत आहे? जरी ही तत्त्व न्यायप्रविष्ट नसली तरी देशाचे कायदे बनवताना सरकारवर त्यांचा किती मोठा प्रभाव असतो हे यावरून स्पष्ट दिसतं.